स्ट्राईकला संतोष, नॉन स्ट्राईकला प्रशांत. पाहूयात संतोष आणि प्रशांत ही जोडगोळी आपल्या संघासाठी किती धावा जमवणार. पहिलं षटक पॉवर प्लेचं असताना पाहतो आपण दोन खेळाडू सीमारेषेजवळ आहेत. इथे मात्र पाहतो आपण थोडासा काटकून करण्याचा प्रयत्न केला आहे. एक खेळाडू डीप मिड विकेटला, तर दुसरा आहे वायडिश लॉंग ऑफला. बॉलिंग मार्गवर सज्ज होतोय बॉलर फैजान. एक युवा खेळाडू आहे फैजान. अंडर 19 महाराष्ट्रात खेळलेला हा खेळाडू. यस, लेट्स प्ले. होते सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू पॉवर प्लेचा जोरदार आहे आणि स्वागत करूया दोन्ही संघांचं. सुंदर चेंडू हाताळला फैजाने. वेगवान चेंडू हाताळलेला आहे. इथे मात्र कीपरने दोन पायांच्या मध्ये चेंडू पकडलाय आणि इथे दोन्ही संघांना विनंती असेल की 30 मिनिटांमध्ये आपल्याला ही इनिंग संपन्न करायची आहे. आता वेळ झाली आहे दुपारी 3:18. 3:48 ही इनिंग संपुष्टात आली पाहिजे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. पाहत पुढचा चेंडू. हा मात्र चांगला फटका खेळायचा प्रयत्न होता. फटका फसतोय. डॉट बॉल इथं चांगलं सिच्युएशन केलं गेलंय. इथे मात्र शॉट मिड विकेटला. फैजान वेगवान गोलंदाजी करतोय. अद्यापही पहिल्या धावेच्या प्रतीक्षेत असलेला हा संघ स्वराज्य मराठा. मागचा सामना अतिशय सुंदररित्या जिंकला होता स्वराज्य मराठाने. आणि इथे मात्र सुंदर चेंडू कट करायचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न. आता चेंडू मात्र निर्धाव येतो. पंचांकडे दाद मागितली जाते. चेंडू मात्र होतोय निर्धाव. सलग 3 चेंडू डॉट आलेत. निर्धाव षटक होईल का पाहूयात. 3 चेंडू डॉट आलेले आहेत. 3 चेंडू कुठले धाव काढण्यात फलंदाजाला मात्र यश मिळालं नाही आहे. गुंगारा दिला जातोय. चांगली गोलंदाजी केली जाते. खिळवून ठेवले, फलंदाजाला गोठवून ठेवले आहे. ती धाव फलक अजून बोनी होणं बाकी आहे फलंदाजी करणाऱ्या संघाची. पाहत पुढचा चेंडू. याबद्दल प्रहार केला आहे. अकुडवा चेंडू होता. प्रहार केला. पुल ब्युटिफुल, पॉवरफुल, सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमा रेषा पार. मिळतोय चौकार. 4 धावा. चौकारने खाते उघड झाले. नांदी बोनी प्रारंभ शुभारंभ श्री गणेशा केला जातोय धाव फलकावर. 4 धावा झळकवल्या जात आहेत. चांगला फटका होता. अतिशय सुंदर अशी लाईन आणि लेंथचा अंदाज घेतला फलंदाजाने आणि सज्ज झाला पुल शॉट करण्यासाठी. भिरकावून दिला चेंडूला सीमारेषे पार चौकारासाठी. फैजान सज्ज होतोय. पुढचा चेंडू मारा करेल तो संतोष साठी. रसगुल्लेचा चेंडू ऑफ साईडला खेळला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकांना डीप मध्ये एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न होतोय का नाही. सुंदर क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि इथे मात्र फलंदाज थांबावं लागलं. थांबवलं गेलं. एका धावेवर समाधान मानावं लागलंय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. धावसंख्या 1 ने पुढे 5 वर. स्ट्राईकला येतो नवीन फलंदाज प्रशांत. हा मोठा प्रहार करायचा प्रयत्न, बॅट खेळायला लागते. चेंडू मात्र पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल करतोय. पुन्हा इथे मिळते एक धाव. धावसंख्या होते ती मात्र 6. षटक नंबर 1 संपुष्ट झाले, पूर्णत्वास गेले. 6 धावा लागल्या धाव फलकावर. बिनबाद 6 असा धावफलक पाहतोय आपण. धावसंख्या 6. सामना पहा प्रकाश वॉरियर्स वर्सेस स्वराज्य मराठा. बॉलिंग मार्क करतोय दुसरा गोलंदाज. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन सचिन.
सचिन राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल तो फलंदाज प्रशांत साठी. पाहूया प्रशांत आपल्या फलंदाजीने गोलंदाजाला शांत करू शकतोय का. शफल झाला क्रॉस ऑफ पेच खेळायचा प्रयत्न होता इथे मात्र चेंडू मिस करतोय. यष्टीरक्षक आपलं काम चांगल्या प्रकारे निभावतोय. अगदी क्लोज किपिंग केली जाते यष्टीच्या जवळ उभं राहून निष्ठरक्षण केलं जात आहे. सुनीलच्या माध्यमातून सुंदर यष्टीरक्षण पाहतोय आपण. पाहत पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला पंच केलाय. चेंडू पॉइंट रिजन मध्ये सिंगल करता आणि या सिंगलने स्ट्राईकला येईल तो मात्र संतोष. धावसंख्या 7. इथे मात्र या फलंदाजाची साथ मिळाली पाहिजे. संघाला मोठमोठे फटके मारावे लागतील. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. पहिली षटक केवळ 6 धावा खर्च केल्या. सुंदर गोलंदाजी केली पहिल्या षटकात. फैजानने सुंदर माफक अशी गोलंदाजी केली. इकॉनॉमी रेट सुंदर ठेवला गेला. केवळ 6 धावा खर्च केला. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून इथे मात्र सचिन गोलंदाजी करतोय. 7 धावा लागले धाव फलकावर. पाहूया पुढचा चेंडू संतोषसाठी. सचिन वर्सेस संतोष असं हे द्वंद्व युद्ध. बॅट आणि बॉलचं शफल झालाय. पुल केला. यावेळी चेंडू उंच हवेत. क्षेत्रक्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू जातोय. फाईन लेग सी मारीशा पार. मिळतोय चौकार. 4 धावा. इथे मात्र संतोषची हवा. संघाला मिळतील 4 धावा आणि या चौकारने धावसंख्या 11 या आकड्यावर पोहोचते. एक शुभ आकडा धावफलकावर लगावला जातोय. धावफलक पाहतोय आपण. बिनबाद 11 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना प्रगती पथावर असताना सुंदर अशी फलंदाजी संतोषच्या माध्यमातून पाहतोय आपण. संतोष आणि सचिन नावाचा जर विचार केला तर दोघांची रास एकच आहे. रावण आणि राम, कृष्ण आणि कंस यांची सुद्धा रास एकच होती. परंतु कर्माची गती, कर्मात मधला फरक होता. इथे मात्र दोन्ही खेळाडू प्रयत्न करतात आपला संघ जिंकण्यासाठी. फलंदाज प्रयत्न करतो धावा काढण्याचा तर गोलंदाज प्रयत्न करतो धावा रोखण्याचा, विकेट घेण्याचा. इथे प्रयत्न ज्याचे चांगले त्याचा मात्र यश मिळू शकतंय त्या संघाला. पाहूयात पुढचा चेंडू. हा मात्र खोलवर टप्प्यात चेंडू. अतिशय योग्य चेंडू हाताळला आणि फलंदाज होतोय त्रिफळाचीत. प्ले डाऊन झालाय. माझ्यामध्ये बॅट चिकाडा लागली. चेंडू मात्र यष्टीकडे जातोय. काय गोलंदाजी केली आहे. काय कमबॅक केले गोलंदाजाने. रिवेंज बॉल टाकला गेला. बदला घेतला गेला. इथे मात्र एक तेरी एक मेरी चलती रहे की दुनियादारी अशा प्रकारचा हा चेंडू काढला गेला. बॅट चिकडा लागली. चेंडू मात्र यष्टीवर गेला आणि फलंदाज होतोय बाद. पहिला हादरा, पहिला झटका, पहिला अडसर दूर केला गेला आपल्या मार्गातला. गोलंदाज सचिन याने. नवीन फलंदाज येतोय. नवीन बॅट्समन सौरभ. नवीन फलंदाज सौरभ स्ट्राईकवर येईल. सुंदर गोलंदाजी ब्रेक थ्रू मिळवून दिला. सचिनला ज्या कामासाठी संगणकाने चेंडू दिला होता ते काम मात्र सचिनने चांगल्या प्रकारे केलं आहे आणि पहिला हादरा दिलाय तो मात्र स्वराज्य मराठा या संघाला. पुन्हा नवे सुरुवात करण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू गेला. प्रहार केला. बैठक मार आणि फटका. षटकार. 6 धावा. गुडघात एक षटकार देख असा हा सुंदर फटका. अतिशय सुंदर सुरेख अतुलनीय प्रशंसनीय फटका खेळला गेला. डावी यष्टी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न. हा यॉर्करचा चेंडू मात्र फुलटॉस घेतला आणि हा सुंदर फटका दिलाय. पोज मात्र अतिशय सुरेख अशी होती आणि हा 6 धावा आणि धावसंख्या पुढे जाते 17 या आकड्यावर. 17 रन्स ऑन द बोर्ड. धावसंख्या झाली 17. कोणत्या संघाला असेल आता मात्र खतरा. चला बॉल शोधायला थोडी मदत करायची आहे.
चला चेंडू लवकरात लवकर परत करायचा आहे. धावसंख्या 17 वर पोहोचली आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला पॉवर प्लेचा हा शेवटचा चेंडू असणार आहे. कशा प्रकारे इथे प्रहार केला जाईल पाहूयात. स्ट्राईकवर आहे सौरभ. सौरभने कमाल केली आहे, खातं उघडले स्वतःच्या षटकाराने. धावसंख्या 17 वर नेऊन ठेवली आहे. पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकातला हा शेवटचा चेंडू पाहूयात. दुसरं षटक सचिनचं चांगलं षटक होतं, परंतु या षटकाराने दशा आणि दिशा दोन्ही बदललं गेलं या षटकाची. धावसंख्या 17. पुढचा चेंडू सचिन सज्ज होतोय, मारा करेल तो सौरभ साठी. हा मात्र वाईड बॉल. स्वेअर चेंडू अवांतर रूपाची धक्की धाव मिळते आहे. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. धाव मात्र मिळते अवांतर. धावसंख्या होते 18. 18 रन्स. आणि 18 जर आकड्याचा विचार केला आपण तर मित्रांनो आपल्या धर्मामध्ये 18 पुराण सांगितले गेले आहेत आणि त्या 18 पुराणांचा 18वा नंबर आपण पाहतो धावफलकावर. इथे मात्र पुन्हा प्रहार केला. इथे कव्हर्स मध्ये चेंडू येतोय. डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल करतोय, जातोय सीमा रेषा पार, मिळतोय चौकार. 4 धावा. इथे मात्र सौरभची हवा, संघाला मिळतील 4 धावा. आणि या चौकारने धावसंख्या पोहोचली आहे 22 या आकड्यावर. सुंदर फटका. क्रीजचा पुरेपूर वापर केला. डीप क्रीज मध्ये गेला, बॅकफुट केला आणि हा मात्र सुंदर पंच. चौकारासाठी हा फटका खेळला गेला. 2 षटक पूर्ण 22 धावा. पॉवर प्ले संपलेला आहे. 11च्या सदस्यांनी धावा कुठल्या गेल्यात. आता क्षेत्ररक्षण विस्तारलं जाईल. आता मात्र 5 खेळाडू सीमारेषे जवळ ठेवले जातील. पाहूयात कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं जाईल, कशा प्रकारे सामना केला जाईल सजव या विस्तारलेल्या क्षेत्ररक्षणाचा, कशा प्रकारे फलंदाजी होईल. इथे मात्र गॅप शोधावे लागतील. चेंडूला आरपार करावे लागेल, मोठे प्रहार करावे लागतील. एक आव्हानात्मक धावसंख्या उभारायची असेल स्वराज्य मराठा या संघाला त्याला मोठमोठे फटके नक्कीच खेळावे लागतील. बॉलिंग मार्कवर येतोय पुन्हा एकदा फैजान. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक घेऊन येतो फैजान. राईट आर्म ओव्हर द विकेट. जे खेळाडू सीमारेषे जवळ उभे आहेत बाहेरून त्यांना विनंती थोडंसं मागे उभं राहायचं आहे. आपण मागे या सर, सहकार्य करता. बांबूंच्या मागे उभं राहायचं आहे. हा मात्र कव्हर खेळाचा प्रयत्न, सॉफ्ट डिस्मिसल सीधे संधी होती, झेल सुटतोय. ऑफ बॅलेन्स झाला क्षेत्ररक्षक. आणि इथे मात्र शॉट चेक करण्याच्या नादामध्ये इथे फलंदाजाने झेल दिला होता, परंतु क्षेत्ररक्षकाचा बॅलन्स बिघडला. शेवटच्या क्षणी नजर हटी, दुर्घटना घटी, झेल सुटला. 1 धाव नक्की मिळते. धावसंख्या होते 23. 23 रन स्कोर बोर्ड पे हम देख रहे हैं. और इस प्रकार से बढ़िया एक मौका दिया था फैजान ने पहली गेंद पर वहाँ पे फील्डर का साथ नहीं मिला और ये कैच छूट गया. लपकना चाहते थे, ऑफ बैलेंस हो गई ये खिलाड़ी. देखते अगली गेंद. बैटिंग पे है सौरभ. जो बड़ा प्रहार करने की कोशिश, आड़े बल्ले से खेला हुआ शॉट, गेंद हवा में, फील्डर उसके नीचे कोशिश कर रहे, नाकाम कोशिश हो गई और ये गेंद जाते हुई फाइनल की तरफ सीमा रेखा के पास को रोका गया है और ये मिलेंगे 2 रन. बढ़िया कोशिश यहाँ पर बल्लेबाज की ओर से देखने को मिल रही है. बढ़िया प्रहार करने की कोशिश हो रही है पर गेंद जो अच्छे से बैट पे नहीं आ रही, बल्ले पे नहीं आ रही है, पर 2 रन मिल चुके इस गेंद पर. अगली गेंद फैजान लेकर आएंगे सौरभ के लिए और फील्डिंग में थोड़ा सा बदलाव करते हुए स्क्वायर लेग, डिप स्क्वायर लेग का खिलाड़ी डिप मिड विकेट में आता हुआ देख रहा है. और देखेंगे अगली गेंद फैजान की. फिर से एक बार वही क्षेत्र में टारगेट करना चाहते हैं बल्लेबाज. इस बार फिर से बड़ा प्रहार किया है. जहां पर मिड विकेट का खिलाड़ी बदला था उसी रीजन में ये शॉट खेला. इस बार अच्छी फील्डिंग का प्रदर्शन करते हुए खिलाड़ी 1 रन ही दिया है सिर्फ, और 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 26. तीसरा ओवर प्रगति पथ पर हम देख रहे हैं और 26 रन हो चुके हैं 1 विकेट के नुकसान पे. देखेंगे अगली गेंद. फैजान को कोशिश करनी होगी विकेट लेने की या भिंदी गेंद डालने की. देखते हैं अगली गेंद. स्ट्राइक पर है अभी प्रशांत. प्रशांत अब तक शांत है, बल्लेबाजी में इतना कुछ हुनर नहीं दिखाया उन्होंने, पर इस बार प्रहार किया है और ये बड़ा शॉट खेला है विकेट के रीजन में. वहां पे खिलाड़ी मौजूद. अच्छा फील्डिंग का प्रदर्शन.
प्रेजेंस ऑफ माइंड यूज किया, पर ये 2 रन मुकम्मल हो चुके हैं अब तक। बढ़िया रनिंग बिटवीन विकेट देखने को मिली। प्रशांत और सौरभ के बीच में अच्छा तालमेल और 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 29 रन। 28 रन, माफ कीजिए, थोड़ी सी करेक्शन करेंगे। 28 रन हो चुके हैं। अगली गेंद फिर से सफल होते हुए बल्लेबाज, बढ़िया गेंद, देखो तीखी गेंद यहाँ पे डाली है फैजान ने, बाउंसर, और ये बिंदी गेंद होगी। पहले देखा बल्लेबाज सफल हो रहे तो उस हिसाब से अपने गति में परिवर्तन किया, लाइन और लेन को एडजस्ट किया, और क्या बाउंसर डाला। बढ़िया तीखी गेंद की इसको फैजान ने। अगली गेंद फैजान लेके आएंगे प्रशांत के लिए। बढ़िया गेंद, इस बार सिंगल लेने की कोशिश चाहती, पर यहाँ पे सिंगल को नकारा है। बल्लेबाज ने खुद पे, कलाइयों पे विश्वास है बैटर सौरभ को, ये सिंगल नहीं लिया। बिंदी गेंद होती हुई आखिरी गेंद में डॉट, और ये 3 ओव्हर के बाद स्कोर है 28। 3 षटक पूर्ण, 28 धावा, 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असेल। आणि पाहतोय आपण महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 5। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार श्री मकरंद आबा पाटील मंत्री महोदय पुरस्कृत पर्व क्रमांक 5 महाबळेश्वर प्रीमियर लीग MPL 2025 प्रथम पारितोषिक रुपये 1,01,11 व आकर्षक भव्य दिव्य चषक। त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक आहे 50,555 रुपये व भव्य दिव्य चषक। त्याचप्रमाणे इतर वैयक्तिक बक्षिसं सुद्धा आहेत। सुंदर असं आयोजन महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड यांच्याकडून आपण पाहतोय। सुंदर नियोजन आहे। आजचा हा 3रा दिवस पाहतोय आपण, उद्या 4था दिवस असणार आहे। लीग मॅचचं उद्या लीग मॅचेस संपूर्ण होतील आणि त्यानंतर मात्र आपण पाहणार सुपर 8चा थरार, टॉप 8च्या टीम आपल्याला पुढच्या दिवशी खेळताना पाहायला मिळतील। त्यातून पुढे येतील 4 संघ, त्यातून पुढे येतील 2 संघ, आणि त्यानंतर मात्र पुढे होईल तो फायनलचा, मेगा फायनलचा थरार। चला 2 मिनिटाचा वेळ संपलेली आहे। ड्रिंक्स ब्रेक इज ओव्हर नाउ, जस्ट स्टार्ट द मॅच। सामन्याला सुरुवात करायची आहे। विनंती असेल पंचांना क्षेत्ररक्षण लावून घ्या। प्रकाश वॉरियर सेट युअर फील्ड फास्ट। 30 मिनिटांचा अवधी आहे, वेळ निघत चाललाय। विनंती असेल सुरू करायचा सामना त्वरित। आपल्याकडे 12 मिनिटं शिल्लक आहेत उर्वरित 3 षटकं पूर्ण करण्याकरता। चला लवकरात लवकर 12 मिनिटात 3 षटकं संपवायची आहेत, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल। आणि आयोजक मात्र पेनल्टी देणं मागे पुढे बघणार नाही आहेत। मागच्या सामन्यात आपण पाहिलं सकाळच्या पर्वात शिस्त, ड्रेस कोड नव्हता म्हणून 2 धावांची पेनल्टी दिली गेली आहे। आता शिस्तीचा भंग करू नका, वेळेत सामना पूर्ण करायचा आहे। बॉलिंग मार्कवर येतो सचिन, वैयक्तिक दुसरं, सांघिक 4थं षटक घेऊन आला सचिन। राईट आर्म राऊंड विकेट, सामना करेल सौरभ। चेंडू फुल टॉस घेतला, पुण्याचा सर असा खेळलाय, स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मध्ये गॅप मध्ये चेंडू होतोय फरार, मिळतोय चौकार, 4 धावा। इथे मात्र सौरभची हवा, संघाला मिळतात 4 धावा। पाहतोय आपण फैजानच्या शेवटच्या चेंडूवर यांनी सिंगल का नकारला होता, कारण त्याला स्ट्राईक सोडत ठेवायची होती आणि स्वतःच्या मनगडात इथे त्याचा विश्वास आहे, मनगडात जोर आहे आणि तो विश्वास मात्र नक्कीच आत्मविश्वासामध्ये बदल केला आहे। ह्या चौकाराने तो आत्मविश्वास अजून वाढला असेल, दुणावला असेल, आणि हा चौकार नक्कीच त्याचं एक उदाहरण आहे। पाहूयात पुढचा चेंडू। यावेळेस सुंदर चेंडू हाताळला गेला, आउटसाइड ऑफ स्टंप। निर्धाव चेंडू सांगता होताना पाहतोय आपण, चांगला कमबॅक केला सचिन याने। सचिन सुद्धा आपल्या तरकश मधले तीर दाखवतोय, गोलंदाजीतले व्हेरिएशन्स दाखवतोय, लाईन लेंथ मध्ये व्हेरिएशन केलं, वेगामध्ये परिवर्तन केलं जात आहे। पाहूयात पुढचा चेंडू। हा मात्र फुल टॉस खराब चेंडू, इथे मात्र खराब प्रहार केला, व्हाट अ शॉट।
इथे मात्र बिग 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 सुपर षटकार 6 धावा. सुंदर फटकेबाजी केली जाते ती मात्र सौरभ कडून. 7 चेंडूमध्ये 23 धावा कुटण्याचं काम केलं गेलंय. सुंदर फटकेबाजी पाहतोय आपण. अगदी डीप क्रीजचा वापर केला जातोय आणि हा फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने प्रहार केलाय. चेंडू मात्र तो मिड विकेट सीमारेषा पार. षटकार 6 धावा. सुंदर फलंदाजी पाहतोय सौरभच्या बॅटमधून आपण. संघासाठी आपलं योगदान अमूल्य योगदान देताना सौरभला पाहतोय आपण. यानंतर होणार आहे एक मोठा सामना GM पॉकेट कॉर्नर वर्सेस अल मदीना 11. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण तयार राहायचं नाणेफेकीचा कौलसाठी. या इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. पुन्हा प्रहार करता बॅटची कडा लागले. इथे मात्र बॅटची कडा गोलंदाजाने शिकवला फलंदाजाला धडा. मिळते विकेट. रिवेंज घेतली गेली आहे आणि इथे मात्र एक तेरी एक मेरी चलती रहेगी दुनियादारी अशा प्रकारचा हा अहरभाव किंवा एका मनीषा गोलंदाजाची सुंदर असा चेंडू हाताळला गेला. षटकारानंतर बदला घेतला. विकेटचं पतन होत आहे. उजव्या खूपच बाहेर आउट स्विंगर चेंडू टाकला. प्रहार करायचा प्रयत्न कव्हर्समध्ये बॅटची कडा घेतली आणि सुंदर झेल टिपला गेला तो गलीमध्ये. विकेट नंबर 3. विकेट नंबर 2. धावसंख्या 38. नवीन फलंदाज मुसद्दिक. लवकर फलंदाज. इथे मात्र लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे. पाहूया सचिन या फलंदाजासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करेल. अंपायरकडून गार्ड घेताना पाहतोय. लेग बिफोर द विकेटचं इथे मात्र नियम लागू आहे. LBW तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे इथे गार्ड घेतलं जातं. आपली स्टान्स सुनिश्चित केली जाते की आपण कुठल्या यष्टीवर उभे आहोत आणि कशा प्रकारे आपल्याला इथून पुढे खेळ करायचा आहे. पाहत पुढचा चेंडू सचिन याचा. हा सुंदर चेंडू खोला टप्प्याचा चेंडू होता. हलक्या तरी खेळला सरळ लॉंग ऑफला चेंडू. तो बॅट बाउन्स झाला होता परंतु क्षेत्ररक्षकाने प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं. समयसूचकता दाखवली आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे जात आहे 40. चौथं षटक सुरू असताना 40 धावा लागल्या धावफलकावर. शेवटचा चेंडू शिल्लक 4थ्या षटकातला. आणि आपण पाहतो अनेक प्रेक्षकांचा इथे उपस्थिती लाभली आहे. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी हा मोठा प्रहार केला. वॉट शॉट. इथे मात्र रडार मध्ये आलाय. चुकीला माफी नाही. स्लॉट मध्ये लागला हा चेंडू. इथे मात्र फटक्यात होतं वजन. संघाला धावा मिळतील त्या मात्र अर्धा डझन आणि या षटकाने धावसंख्या गेली 46 या आकड्यावर. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता हा सुंदर फटका. इट वॉज इन द आर्क अँड बिग हिट इन द स्लॉट आणि इथे मात्र सुंदर फटका खेळवला गेला. डावखुरा फलंदाज. डावखुरा फलंदाज शैली आपण पाहिली आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून ते गल्लीपर्यंतच्या क्रिकेटमध्ये. डावखुरे फलंदाज एक वेगळी शैली वेगळ्या धाटणीने फलंदाजी करतात आणि तो फटका अतिशय सुरेख सजवला गेला. तो मात्र डावखुरा फलंदाज मुसादिक याच्याकडून. क्रिकेटचा खेळ मात्र धर्म जाती याच्या पुढे जाऊन एकीकरण समीकरण करण्याचं काम करतोय आणि एकता इथे दाखवली जाते. आपण पाहतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगभरातून अनेक देश खेळले जातात. तर हा खेळ का खेळायचा. तर कुठल्याही खेळातून काय होतं तर शारीरिक क्षमता तुमची वाढली जाते. बौद्धिक क्षमता वाढली जाते. एकमेकांची ओळख होते आणि एकमेकांची देवाणघेवाण केली जाते भाषाची संस्कृतीची. त्याचप्रमाणे त्यांच्या वैचारिक योगदान होतं आणि हा मात्र एका माणसाला व्यक्तिमत्व विकास करण्यास पुरेसा असा वेळ इथे मिळतो. आणि हा मात्र पाहूयात पुन्हा एकदा सुंदर फटका खेळला. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूचा वेट केलाय. चेंडूपर्यंत पोहोचला नाही हा क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र फेकी होते. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावांनी धावसंख्या 48 कडे पोहोचेल. 48 runs on board. The 5th over is in progress. Good presence of mind by these two batters. They want to and they get it. त्यांना 2 धावा गरजेच्या होत्या. त्यांनी नक्कीच कमवल्यात. सुंदर ताळमेळ आहे 2 फलंदाजांमध्ये. मधल्या फळीतले हे फलंदाज आपल्या संघासाठी नक्कीच चांगलं काम करताना पाहतोय. प्रशांत सामना करेल तो यश.
पुन्हा शफलून खेळायचा प्रयत्न, चेंडू अंगावर आदळतोय, वेगवान चेंडूला धावची संधी निर्माण केली जाते. पाहूया इथे मात्र नाही, ओव्हर थ्रो होतोय परंतु फलंदाजाला चेंडू लागला गेलाय. पाणी घेऊन जायचं विनंती असेल, 12व्या खेळाडू आपण पाणी घेऊन जायचं ग्राउंडवरती. खेळताना नक्की दुखापत होत असते आणि ही दुखापत नक्कीच
चेंडूने सांगता होता षटक नंबर 5 षटकांची धावसंख्या होते ती 52 2 गडी बाद 52 धावा. पाया नक्कीच चांगला रचून दिला होता त्यावरती मात्र कळस होण्याचं काम हे केलं तर या दोन फलंदाजांकडून. पाहूयात पुढचा शेवटचा षटक गुणाला गोलंदाज कोण असणार आहे. चला सामना सुरू ठेवायचा. पंचांना विनंती असेल वेळचं भान ठेवायचं आहे. नवीन गोलंदाज तो निखिल. बॉलिंग मार्कवर येतोय. बॉलर नेम निखिल. वैयक्तिक पहिलं सांघिक 6वं शेवट षटक निखिल. फिरकीच्या जादूगार निखिल पहिला चेंडू टोलण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेत गेला. बॉलरच्या खाली येतोय. कॉल दिलाय. झेल मात्र सुटलाय. चेंडू हातून उडाला जातोय. इथे मात्र बॉडी लँग्वेज थोडीशी निगेटिव्ह पाहत होतो आपण. रनिंग कॅच होता निखिलचा. स्वतःचा झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु शेवटच्या क्षणी डोळे मात्र थोडे दुसरीकडे वळले गेले. हाताची जी उंज ती मात्र नीट झाली नाही आणि चेंडू मात्र उडाला. उंजळीतून सोन्याचा गोळा उंच हवेत उडाला होता परंतु मातीमोल केला गेला आणि झेल सुटला गेलाय. धावसंख्या मात्र स्थिरावली आहे 53 या आकड्यावर. डावखुरा फलंदाज मुसद्दीन स्ट्राईकवर आहे. सामना सुरू आहे तो प्रकाश वॉरियर्स वर्सेस स्वराज्य मराठा या दोन बलाढ्य संघांमध्ये. हा मात्र औषध चेंडू कव्हर्समध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. खाली येतोय. यावेळेस मात्र कुठलीही चुकी नाहीये. सुंदर झेल टिपला. अतिशय योग्य बॉडी लँग्वेज पाहिली आपण. चेंडूच्या खाली स्वतःला आणलं आणि हा सुंदर झेल टिपला गेलाय आणि इथे मात्र विकेटचं पतन होत आहे. तिसरा हातात तिसरा झटका मिळतोय. धावसंख्या वाढवण्याच्या नादामध्ये प्रयत्नामध्ये फलंदाज मुसुद्दीन बाद होतोय. चांगली गोलंदाजी निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नवीन फलंदाज जातोय. बॅट्समन नेम साहिल. आणि आपण सुंदर असं आयोजन पाहतोय. इथे जे आपण जे सामने यूट्यूबवरती लाईव्ह पाहत आहे तर ग्रामीण टेनिस cricket.in या यूट्यूब लाईव्हवरती आपण सामने पाहत आहे. जे दृश्य आपल्याला टी व्हीवरती पाहायला मिळतं ते कॅमेरामन जे आहेत ते म्हणजे मेन कॅमेरावरती आहे साहिल भोईर. साईड कॅमेरावरती राज जोशी आणि ऑपरेटर आहेत धीरज भोईर. सुंदर असं प्रक्षेपण आपण पाहतोय. नव्या चालू सामन्यात हा निखिलचा चेंडू. इथे मात्र स्क्वेअर चेंडू वाईड बॉल. अवांतर रुपयाची धाव नक्की मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होईल ती मात्र 54 आणि कुठेतरी अवांतर धाब्यावरती वचक ठेवावं लागेल. एक लाईनमध्ये गोलंदाजी करावी लागेल. आणि पुन्हा शकता सुंदर चेंडू हाताळला जातोय. धावसंख्या झाली ती मात्र 55 55. लास्ट 3 balls टू गो ऑफ द फायनल ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग. पहिल्या इनिंगचा पहिल्या सत्रातले शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. पाहूया आता पुढचा चेंडू निखिलचा. अकोटा चेंडू इथे मात्र प्रहार केला जातोय. चेंडू फिरकावण्याचा प्रयत्न आहे आणि चेंडू मात्र जातोय. बिग 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 सुपर षटकार. 6 धावा. इथे मात्र वाऱ्याची हवेची मदत मिळते या फटक्यावर. चेंडू लिलया पार होतोय. सीमारेषे बाहेर फिरकावला जातोय आणि हा षटकार धावसंख्या पुढे जाईल 61च्या घरात. 61 रन्स. सुंदर पुल ब्युटिफुल पॉवरफुल सक्सेसफुल फटका खेळला गेला. चेंडू हवेत होता. अंतर सुद्धा कापला गेलाय आणि हा हाय अँड हँडसम षटकार पाहायला मिळाला. इथे मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जात आहे. प्रकाश वॉरियर्स वर्सेस स्वराज्य मराठा या संघाकडून सुंदर खेळ केला जातोय. पुनरावृत्ती करायची होती सेम फटक्याची. यावेळेस मात्र गोलंदाज चतुर चालाक चाणाक्ष निर्धाव चेंडू सांगता होते. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या 61 कडे पोहोचली आहे. लास्ट बॉल टू गो. हा मात्र चांगला चेंडू हाताळला. इथे अलोंदो कार्पेट चेंडू विकेटला येतो. त्याच्यापर्यंत पोहोचतो. इथं पुन्हा गेला दुसरीचा प्रयत्न. कीपरकडे तो केला जातो. धावची संधी आणि या 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांनी धावसंख्या 63 आणि 64 धावांचं आव्हान असेल. 64 रन्स टू विन इन 36 बॉल.
6 षटक 64 धावांची गरज. यानंतर सामना चला नाणेफेकीसाठी संघनायकाने यायचा आहे. पुढचा होणारा सामना अल मदीना 11 वर्सेस GM पॉकेट कॉर्नर. कॅप्टन प्लीज रिपोर्ट टू द स्टेज. GM पॉकेट कॉर्नर संघनायक लवकरात लवकर यायचा टॉस साठी, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. अल मदीना 11 संघनायक टॉस साठी यायचा आहे. कमिटीला विनंती असेल की दोन्ही संघांचा आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. चला शेवटचा पुकार असेल कॅप्टन ऑफ द GM पॉकेट कॉर्नर आणि अल मदीना 11 टॉस साठी लवकरात लवकर यायचं, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजकांची विनंती आहे, सूचना आहे आपल्याला नाणेफेकीसाठी लवकरात लवकर या. इनिंग ब्रेक झालेला आहे आणि हा टॉस इथे झाला पाहिजे. संघमालक असेल त्यांनी इथे यायचं आहे. GM पॉकेट कॉर्नर वर्सेस अल मदीना 11. चला अल मदीना आणि GM पॉकेट कॉर्नरचे कॅप्टन आलेले आहेत. तर इथे आपण पाहतोय वडिलांच्या हस्ते मुलाच्या सामन्याचा टॉस केला जातोय. काय सन्मान आहे. आणि हे सगळं आलंय ते मात्र महाराष्ट्र क्रिकेट बोर्डच्या आयोजनामुळे हे मॅच जुळून आलाय. तर टॉस करतायत ते मात्र कॅप्टन आहेत, आपल्या GM पॉकेट कॉर्नरचे कॅप्टनचे वडील आहेत आणि समोर अल मदीनाचे कॅप्टन. सर टॉस कोण बोलणार आहे? हां, तर इथे टॉस उडवायचा आहे आणि खाली पाडायचा आहे. छापा कौल केला गेला आहे. पाहूया छापा बोलल्याने काटा आलाय आणि वडिलांच्या हस्ते मुलांनी टॉस जिंकलेला आहे. काय फेअर आहे हे सगळं, पार्शियलिटी नाही आहे. तर काय निर्णय असेल तुमचा GM पॉकेट कॉर्नर? लगेच बरं सर या इकडे वरती. टॉस निर्णय यायचा अजून. अल मदीना सर तुम्ही या. अल मदीना कॅप्टन 2 मिनिटं वरती यायचं आहे. टॉस आपण हरलाय, जर टॉस जिंकला असत तर काय आपण घेतला असत? बॅटिंगचा निर्णय होता आमचा. बॅटिंग त्यांचा निर्णय अजून प्रलंबित आहे. बहुतेक तुम्हाला बॅटिंग सुद्धा मिळू शकते. आणि कितवा सामना खेळता तुम्ही? सेकंड सामना खेळता. पहिला सामना तुम्ही खूप चुरशीने जिंकला होता, चांगले गोलंदाजी डिफेंड केला होता स्कोर. तर आता काय मनीषा आहे, किती पद्धत त्यांना जर समजा बॅटिंग त्यांची आली तर कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 50च्या आत. 50 जर तुम्ही पहिल्यांदा फलंदाजी करत असेल तर किती धावा करणार? 70. सुंदर असा तुमचं मानस आहे. त्या प्लॅनिंगला ॲक्शन स्वरूप मिळावं ही सदिच्छा असेल. ऑल द बेस्ट. चला धन्यवाद. कौल जिंकलेला आहे GM पॉकेट कॉर्नरने आणि निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. आपण जाऊया चालू सामन्याच्या सेकंड इनिंगकडे. 64 धावांचा पाठलाग करायचा प्रकाश वॉरियर्स या संघाला. सामना करावा लागेल स्वराज्य मराठा या गोलंदाजांचा. पाहूया धावा रोखल्या जातील का काढल्या जातील. सुंदर असं आयोजन केलं गेलंय महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड यांच्या वतीने. महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025चं पर्व हे 5वं आहे. पर्व क्रमांक 5. कोणत्या संघाचा होईल विजयाचा नाच,
कोणत्या संघाचा झेंडा फडकणार विजयाचा पाहूयात या सामन्यात. दोन्ही संघांनी आपला एक एक सामना जिंकलेला आहे आणि दुसरा विजयाच्या प्रतीक्षेत दोन्ही संघ आहेत. दुसरा विजय प्राप्त केला तर टेबल टॉप नक्कीच होतील आणि या स्पर्धेतलं आव्हान अतिशय योग्य प्रकारे त्यांचं कायम राहील. पॉकेट कॉर्नर संघाने प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गेला आणि क्षेत्ररक्षणाला आमंत्रित केले ते अल मदीना 11 या संघाला. हा वेळ होते 3:49 30 मिनिटात हा इनिंग आपल्याला संपवायचा आहे. विनंती असेल तर पहिला चेंडू निर्धाव येतोय. चांगली सुरुवात केली आहे. धावा रोखायच्या 64. बॉलिंग मार्कवर आहे दिनेशने चांगली सुरुवात केली आहे. षटकाची शेवट कसा होईल पाहूया. यावेळेस मात्र सुंदर प्रकारे खेळला. कव्हर्स मध्ये क्षेत्रक्षेत्राच्या दोघांच्या मधून काढलाय गॅप आणि चेंडू मात्र पाठवलाय सीमा रेषा पार. चौकार 4 धावा. सुंदर फटका. नांदी बोनी प्रारंभ शुभारंभ श्री गणेशा चौकारने केला. पहा डीप क्रीज मध्ये फलंदाज गेला. बॅकफुटला गेलाय. प्रहार केलाय चेंडूवर. कव्हर्स मध्ये चेंडू मात्र फरार. मिळतोय चौकार 4 धावा. आणि यावेळेस मात्र ओव्हरपिचचा चेंडू मिडविकेटला खेळायचा प्रयत्न होता. चेंडू येतो तो काऊ कॉर्नरला डीप मध्ये धाव पूर्ण केली जाते आणि एका धावने धावसंख्या पुढे जाईल ती मात्र 5 या आकड्यावर. पहिलं षटक सुरू असताना पाहतोय आपण पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे. केवळ 2 खेळाडू सीमारेषेजवळ ठेवले गेलेत. एक जण आहे डीप काऊ कॉर्नर, दुसरा जण आहे डीप एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल पाहूयात. हा मात्र पुन्हा खुला टप्प्याचा चेंडू हलक्याने खेळला. इथे प्रहार केला गेलाय. लॉंग ऑनला चेंडू येतो. एक धाव पूर्ण केली आहे आणि एका धावेत समाधान म्हणावं गेलं किंवा ते मानवण्यास भाग पाडलं गेलंय. केवळ एक धाव. सुंदर क्षेत्ररक्षण. अति चित्याच्या वेगाने चपळाईने चेंडूवर आलाय तो क्षेत्ररक्षक आणि चेंडू अडवला गेला. एक धाव फक्त. धावसंख्या होते 6. सामना पहा प्रकाश वॉरियर्स वर्सेस स्वराज्य मराठा. बॉलिंग मार्कवर आहे दिनेश. एक आगळीवेगळी शैली या गोलंदाजाची पाहतोय आपण. सुंदर मारा केला जातोय. आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू. इथे मात्र बॅट वरून फिरतो चेंडू खाली राहतोय आणि निर्धाव चेंडूने सांगता होत आहे. आता मात्र शेवटचा चेंडू षटकातला शिल्लक असेल पॉवर प्लेच्या. धावसंख्या 6 झालेली आहे. हा मोठा प्रहार करता प्रयत्न. चेंडू मात्र उंच हवेत फायनल खाली यायचा प्रयत्न करतो आणि हा सुंदर झेल टिपला गेलाय. व्हाट अ कॅच. कॅचेस विन द मॅचेस म्हणतात. पकडो कॅच जीत मॅच. इथे कॅच पकडलाय. मॅच जिंकली जाईल का स्वराज्य मराठा. इथे मात्र पहिला हादवा, पहिला झटका, पहिला बळी मिळवला जातोय. पहिला अडसर दूर केला आपल्या विजयाच्या मार्गाचा स्वराज्य मराठाने. प्रकाश वॉरियरचा सलामीचा फलंदाज होतोय झेलबाद. चेंडू होता हवेत आणि घेतला कवेत. फलंदाज मात्र येईल तंबूच्या दिशेत. फिरून फटका खेळला गेला होता. चेंडू मात्र हवा तसा बॅटवर आला नाहीये. बॅटची कडा घेतली. चेंडू उंच गेला आणि सुंदर रनिंग झेल टिपला. बॅकवर्ड रनिंग केली गेली होती. पाठमोर धावत होताना असताना शॉर्ट फाइंडिंगला हा पकडलेला सुंदर झेल. नवीन फलंदाज येतोय सचिन आणि सचिन नावाचा भरणा असलेला ही टुर्नामेंट असं म्हणू शकतो. प्रत्येक संघात एक सचिन आहेच आहे. मला वाटतं हे
सचिन जे आहेत हे सचिन रमेश तेंडुलकर यांच्या खेळामुळे प्रभावित झालेले पालक असावेत. त्यांनी नाव मुलाचं सचिन ठेवलं आणि तो सचिन मात्र क्रीडांगण गाजवतोय. मग इथे हा सचिन काय करू शकतो आपल्या संघासाठी. पहिली विकेट मिळवली आहे. षटक नंबर 1 पूर्णत्वास जात आहे. 6 धावा 1 गडी बाद झालेला आहे. नवीन बॉलर येतोय तो मात्र संतोष. अकुटावा चेंडू प्रहार केला. इथे मात्र तयार होता फलंदाज. बिग हिट मिड विकेट सीमारेषा पार चौकार 4 धावा. इथे मात्र हल्ला बोल केला संतोषच्या चेंडूवर. फलंदाज आहे राम. इथे मात्र रामने मैदान गाजवलंय. बॅकफुटला जो फटका खेळायचा प्रयत्न होता आणि सुंदर फटका खेळला. चेंडू मात्र मिड विकेट सीमारेषा पार केलाय. केवळ 2 खेळाडू सीमारेषेचं रक्षण करण्याकरता पॉवर प्लेचं हे षटक आहे. त्याचा फायदा कुठेतरी फलंदाज घेताना दिसतोय. मजबूत बांधायचा हा फलंदाज राम. पुढचा चेंडू पुन्हा दाखवटा चेंडू पुन्हा प्रहार करायचा प्रयत्न केला. इथे फटका मात्र फसलाय. अलुदगर चेंडू मिड विकेटला येतोय. 1 धाव पूर्ण केली जाते आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकवली जाईल. दुहेरी अंकात गेलेली धावसंख्या 11 या आकड्यावर पोहोचलेली पाहतोय आपण. 11 धावा 1 गडी बाद. इथे मात्र हल्ला बोल केला जातोय. गेअरअप केला जातोय. मोठा प्रहार करायचा प्रयत्न नक्कीच केला जाईल या उरलेल्या काही चेंडूमध्ये. इथे मात्र कट करायचा प्रयत्न. चेंडू हवेत परंतु सेफ झोनला पडतोय. फ्रीकी घेतो चेंडू. पॉइंट रिजन मध्ये हा चेंडू अडवला जातो. 1 धाव पूर्ण केला. दुसरीचा प्रयत्न नक्कीच नाही. सुंदर क्षेत्ररक्षण आणि 1 धावने धावसंख्या जर म्हटली तर पुन्हा इथे ते 12 या आकड्यावर. 12 या आकड्याचा महिमा जर आपण पाहिला तर जन्मापासून मृत्यूपर्यंत 12 आकडा आपल्या सोबत असतो. जन्म झाल्यानंतर 12व्या दिवशी मिळतं ते नाव. बारशात तुम्हाला नाव मिळतं आणि तेच नाव मृत्यूनंतर 12व्या दिवशी मात्र संपुष्टात येतो तो 12 नंबर. 12चा महिमा नक्कीच खूप मोठा आहे. 12 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. देशाभरात आहेत ते 12 ज्योतिर्लिंग. तो 12 नंबर पुण्याचा RTO नंबर MH12 आणि इथे मात्र चेंडू उंच हवेत आहे. त्याच्या खाली येतोय. अहो सुंदर प्रयत्न होता. चेंडू बंद पोचला गेला परंतु चेंडू हातात पकडू शकला नाही आहे. सुरेख प्रयत्नासाठी टाळ्या वाजवा. विनंती असेल ज्यांच्या 2 व्हीलर ग्राउंडवरती लागल्यात त्यांनी त्या 2 व्हीलर ग्राउंडच्या बाहेर लावायच्या आहेत. आयोजकांची विनंती आहे. अन्यथा तुमच्या गाडीची हवा काढली जाईल याची नोंद घ्या. आयोजकांचा इथे सक्त निर्देश आहे. कोणी शिस्तीचा भंग करू नये. धावसंख्या होते ती मात्र 14. MH12 पुण्याचा RTO नंबर. आता MH14 कडे पोहोचलो आपण. तो मात्र पिंपरी चिंचवडचा RTO नंबर आहे. ती धावसंख्या धावफलकावर. हा प्रहार पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा प्रयत्न. बॅटचीकडा पुन्हा एकदा सुंदर प्रयत्न होता. इथे मात्र ताळमेळ फसला. धडक झाली आहे. खेळाडू मात्र जमिनीवर पडतोय. होपफुली की मोठी इजा नसावी विनंती असेल किंवा एक सूचना असेल खेळाडूंना की आपण आपलं शरीर सांभाळून क्षेत्ररक्षण करायचं आहे. स्वतःला सांभाळा. सामना पुढच्या वर्षी पुन्हा मिळणार आहे परंतु जर एखादी मोठी दुखापत झाली तर मात्र आयुष्य आपलं इथून पुढे जगायचं आहे. त्यामुळे थोडासा विचार करून क्षेत्ररक्षण करायचं आहे. इथे मात्र समर्पण नक्कीच पाहतोय आपण. डेडिकेशन आहे टुवर्ड्स द गेम. आपला संघ विजय व्हावा ही मनीषा आहे परंतु स्वतःला सांभाळून क्षेत्ररक्षण करायचं आहे. सर सलामत तो पगडी पाहिजे असं म्हटलं जातं तर स्वतःला साबूत ठेवा. धावसंख्या झाली ती मात्र 15 रन्स. हा मात्र फायनलिंगला चेंडू दोन्ही क्षेत्ररक्षणाचा चकवून जातोय. सीमारेषेकडे प्रयत्न केला अडवण्याचा. अडवला गेला चेंडू सीमारेषे लगत आणि ह्या 2 धावा मात्र रोखू शकणार नाही. 2 धावणी धावसंख्या 17 कडे पोहोचते. 2 षटक पूर्ण 17 धावा. 17 रन्स आफ्टर 2 ओव्हर्स ऑफ द पॉवर प्ले फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 1 गड्याच्या मोबदल्यात 2 षटकांती 17 धावा जमवल्यात. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला त्वरा करा सर. 30 मिनिटाचा वेळ आहे. मीटिंग्स घेऊ नका. स्वराज्य मराठा विनंती असेल वेळेचं नियोजन पक्क करा. 30 मिनिटाच्या पुढे अवधी गेला तर पेनल्टी आपल्याला सामोरं जावं लागेल. शेवटच्या किंवा उर्वरित षटकांमध्ये आपल्याला केवळ 4 खेळाडूंची मुभा असेल सीमारेषेजवळ याची नोंद घ्यायची आहे. वेळेचं नियोजन महत्त्वपूर्ण असेल. वेळ
आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे वेळेचा सन्मान करा, वेळेला वेळ द्या आणि वेळेत नियोजन करा. सक्सेस नक्कीच मिळू शकतोय. यशाची व्याख्या आहे की वेळेत तुमचं काम होणं, पूर्ण होणं गरजेचं आहे. बॉलिंग मार्क करतो बॉलर मोहसिन. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन मोहसिन तयार. तिसरा फ्रेश बॉलर पाहायला मिळतोय. फलंदाजीसाठी तयार आहे राम. हा मात्र ऑनरस केला फटका पाहूया. इथे मी जस्ट केला गेलाय. चेंडू मात्र होतोय फरार आणि येतोय हा मात्र बिग हिट. षटकार 6 धावा. राम इथे मात्र रडार मध्ये चेंडू टाकला गेला आणि खडे खडे शॉर्ट बडे इथे दाखवले गेलेत राम कडून. हा मात्र षटकार येतोय. राम गायकवाड मॅन फ्रॉम दरेगावचा हा सुपुत्र सुंदर असा फलंदाजी करतोय. सलामीचा फलंदाज आहे. चांगला खेळ दाखवतो आपल्या संघासाठी. धावा जमवल्या जात आहेत षटकाच्या रूपात. धावसंख्या होते ती मात्र 23. पुन्हा मोठा प्रहार केला. या सरळ बॅटने खेळलाय स्ट्रेट आणि एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न होताना पाहतोय. चांगली फेकी आणि 2 धावा पूर्ण केल्या. सुंदर ताळमेळ, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहिली आपण आणि खेळपट्टीवर दोघांचा ताळमेळ अतिशय सुरेख आहे. राम आणि सचिन ही जोडगोळी. राम खेळतोय 7 चेंडूमध्ये 17 धावांवरती. संघाची धावसंख्या 25. स्लोअर चेंडू इथे मात्र चेंज ऑफ पेस केला. चेंडूवरती बोट फिरवली गेली, वेग काढून घेतला गेला आणि सुंदर चेंडू हाताळला. आउटसाइड ऑफ स्टंप. निर्धाव चेंडू सांगता होताना पाहतोय. चांगलं व्हेरिएशन आहे या गोलंदाजाजवळ. धावसंख्या 25 झाली आहे. हा मात्र खाली राहिलेला चेंडू पुन्हा मोठा प्रहार केला. लॉंगॉनला चेंडू येतो. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धावा वाचवायच्या आहेत त्या 64. प्रयत्न सुरेख सुंदर सुरू आहे. तिसरं षटक सुरू असताना धावसंख्या 26 कडे पोहोचली आहे. 2 चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातले आणि इथे पाहतो पण कमिटी मेंबर्स सुंदर असं काम त्यांचं आहे. सुशांत जाधव हा मात्र स्वेअर चेंडू असणारा नक्कीच आहे. चेंडूने पाण्याचा उसळी घेतल्या. उजव्या खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू आणि धावसंख्या होती ती मात्र 27. पुन्हा चांगला प्रहार केलाय. चेंडू लॉंगॉनला येईल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या एका धावेने धावसंख्या मात्र पुढे जाते ती 28 या आकड्यावर. 28 रन्स ऑन द बोर्ड. लास्ट बॉल टू गो ऑफ द थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. 64 धावांचा पाठलाग करायचा. 28 धावा झालेल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 36 धावांची गरज असेल. मोठा प्रहार केलाय. इथे मात्र ऑनरस खेळला फटका. बिग हिट. सुपर षटकार. 6 धावा. फटक्यात होतं वजन. संघाला मिळतात धावा अर्धा डझन. सुंदर फटकेबाजी आणि या षटकाराने धावसंख्या होते ती मात्र 34. राम गायकवाड मॅन फ्रॉम दरे सुंदर फलंदाजी करतोय आणि आता 3 षटकं संपलेली आहेत. 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असेल आणि ड्रिंक्स ब्रेकचे एक माध्यम आहे चर्चा करण्याचं, कानमंत देण्याचं, थोडंसं प्लॅनमध्ये बदल करण्याचं. आणि पाहूयात या 2 मिनिटांमध्ये कशा प्रकारे विचार करून ॲक्शन केली जाईल. जे प्लॅन केले त्या प्लॅनवर ॲक्शन करणं आणि जसं जसं प्लॅनवर काम करणं महत्त्वपूर्ण असणार आहे. यश मिळवण्यासाठी विकेट घेणं महत्त्वपूर्ण असणार आहे. पाहूया 2 मिनिटाचा हा ब्रेक आहे. आता मात्र 18 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. गुणोत्तर समीकरण म्हटलं तर सोपं, म्हटलं तर कठीण. कोणत्या संघाचे प्रयत्न होतील
सुरेख आणि सामना जिंकला जाईल पाहूयात. दोन्ही संघ आपल्या दुसऱ्या विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. कोणता संघ विजयाला घालणार गवसणी तर कोणत्या संघाला चाखावं लागेल पर्वताचं पाणी पाहूयात थोड्याच वेळानंतर. सुंदर अशी स्पर्धा आपल्यासमोर रंगते आहे. महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग अर्थात MPL 2025 पर्व क्रमांक 5. चला टाइम संपलेला आहे. पंचांचा निर्णय येतोय. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. सामना त्वरित सुरू करायचा आहे. वेळ घेऊ नका. यानंतर होणारा शेवटचा सामना आजच्या दिवसातला असणार आहे. अल मदिना 11 वर्सेस GM पॉकेट कॉर्नर. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. GM पॉकेट कॉर्नर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्याने प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तर आमंत्रित केलाय अल मदिना संघाला क्षेत्ररक्षणासाठी. मध्यंतरानंतर खेळाला पुन्हा सुरुवात होताना पाहतो आपण. ड्रिंक्स ब्रेक नंतर बॉलिंग वर येतोय तो मात्र संतोष. वैयक्तिक पहिलं सांघिक माफ करा वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं टेकून संतोष. मोठा प्रहार करायचा प्रयत्न बॅटची कडा लागले. विकेट घेण्याचा प्रयत्न होता परंतु इथे झेल सुटतोय. मध्ये पडतोय चेंडू. 3 खेळाडूंच्या मध्ये पडलेला हा चेंडू सेफ झोन मध्ये लँड झालाय आणि इथे मात्र एकदम पूर्ण केली जाते. धावसंख्या होत्या 35. चेंडू असतील 17. धावा करायच्या आहेत 29. संतोष एका नावातला खेळाडू अष्टपैलू खेळाडू आहे. महाबळेश्वर तालुक्यातला दादूस या नावाने तो पंचक्रोशीत फेमस आहे असा संतोष आपल्या संघासाठी. पाहूयात कशा प्रकारे गोलंदाजीचा धुरा सांभाळतोय. संघाने काय स्वतः इथे मात्र पुल केलाय. पॉवरफुल ब्युटिफुल फटका परंतु सक्सेसफुल होऊ शकत नाही. एकदा पूर्ण केले. सुंदर क्षेत्ररक्षण केले. प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं खेळाडूने. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. 3 धावा नक्की वाचवल्या संघासाठी. फटका चांगला होता परंतु मिळते केवळ 1 धाव. आणि क्रिकेटच्या या खेळामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे. अनसर्टेनिटी इज अ आयडेंटिटी ऑफ दिस गेम असं म्हटलं जातं. अनिश्चित या खेळाची ओळख आहे. पहा पुढचा चेंडू. मोठा प्रहार केलाय. चेंडू उंच गगनावरती गेलाय. हाय अँड हँडसम स्ट्रॉंग अँड लॉंग बिग 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 सुपर षटकार. 6 धावा. इथे मात्र फलंदाज सचिनची हवा. संघाला मिळतील 6 धावा. पुढे सरसावला. पदर आली ते दाखवले. पावलांचा वापर केलाय आणि सुंदर फटका सुरू. चेंडू उंच गेला. अंतर कापलाय. षटकार. तडाखेबाज खनखनी दणदणीत षटकार येतोय. आता मात्र थोडंसं डिस्कशन केलं जाईल. संतोष सोबत कानमंत्र दिला जातोय. चर्चा केली जाते कशा प्रकारे चेंडू हाताळायचा आहे पाहूयात. सचिनने प्रहार केलाय. आता मात्र दबाव असेल तो मात्र गोलंदाजावर आणि प्रेशर मध्ये काम करावं लागेल. स्वतःला सावरावं लागेल. आणि इथे मात्र सुंदर चेंडू. इथे मात्र फेक ही चुकीची होते आहे आणि धावची सुवर्ण संधी इथे मात्र दवडली जाते. दुसरा धावण्याचा प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. कुठेतरी ताळमेळमध्ये गडबडी आहे. बॉडी लँग्वेज डाऊन होते आहे स्वराज्य मराठा संघाची. दबाव मात्र सगळ्या खेळाडू दिसतो आणि इथे मात्र म्हणावं असं वाटेल की दबावात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका मित्रांनो. स्वतःला साबूत ठेवा कारण उद्ध्वस्त झालेल्या घराची कौलं सुद्धा लोक सोडत नाहीत. आणि जो पक्षी असतो तो पक्षी जेव्हा झाडावर बसलेला असतो तेव्हा जेव्हा हवा सुटते वाऱ्याचा वेग वाढतो झाड हलत असतो तेव्हा मात्र पक्षी घाबरत नाही कारण त्याला स्वतःच्या पंखावरती विश्वास असतो. तसं आपल्या स्वतःच्या मनगळावरती विश्वास ठेवा. यश तुमचंच आहे. प्रयत्न नक्कीच चांगला करावा लागेल. पाहूयात पुढचा चेंडू. पुढे सरसावला फलंदाज मात्र औषध ऑप्शनचा चेंडू होता. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. शरीरापासून दूर टाकलेला हा चेंडू आणि इथे मात्र 1 धाव. सिंगल मिळते आणि या सिंगलने धावसंख्या होती ती मात्र 45. थेंबे थेंबे तळेसाचे या युक्तीप्रमाणे धावा इथे वाचवल्या जात आहेत किंवा साठवल्या जात आहेत. एक संघ काम करतो धावा काढण्याचा साठवण्याचा. दुसरा संघ काम करतो धावा वाचवण्याचा. धावसंख्या झालेली आहे मात्र 45. एकडे बाद 45 धावा. 4थं षटक आहे आणि कुठेतरी प्रहार केला जातोय. विजयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न प्रकाश वॉरियर्स कडून पाहायला मिळतोय. हा मात्र पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी टाकली होती. चेंज ऑफ पेस आणि हा सुरेख झेल टिपला गेलाय. संतोष उर्फ दादूस
का आपल्याला टोपण नाव मिळतं लक्षात घ्या. जो तुम्ही एखादं चांगलं काम करता, संघासाठी चांगलं खेळता किंवा एखादं समाजासाठी चांगलं काम करतात, त्या कामाच्या अनुषंगाने तुम्हाला टोपण नाव मिळतात. तिथे दादूस म्हटलं गेलं आहे, म्हणजेच एक दादा आहे या खेळाचा. आपल्या कामगिरीने त्यांनी या सामन्यावर वचक ठेवला आहे आणि फॉलोथ्रूमध्ये सुंदर झेल टिपला. संघनायकाची कामगिरी पार पाडली आहे. स्वतःची इथे तमा बागली नाही आहे, पडू काही लागेल असा विचार न करता झोकून दिलं स्वतःला आणि सुंदर झेल मात्र फॉलोथ्रूमध्ये कंप्लीट केला गेला. तर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. नवीन फलंदाज सुनील बिरामणे हा सुद्धा एक नावाजलेला खेळाडू आहे. ब्रँड ऑफ महाबळेश्वर या नावाने ओळखला जातो सुनील बिरामणे. चांगलं यष्टिरक्षण करतो. त्याचे एक मजबूत खेळाडू सुनील बिरामणे हाही संगणक आहे. आता मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला आपण पाहणार आहोत. सुनील बिरामणे उर्फ ब्रँड ऑफ महाबळेश्वर, एका तालुक्याचं नाव या खेळाडूला दिलं. तर बघा किती मोठं यांचं कामगिरी असणार आहे, कर्तृत्व खूप मोठं असणार आहे. इथे मात्र खेळाच्या माध्यमातून आपली ओळख बनवली जाते. डावखोरा फलंदाज आणि एक सुंदर असा यष्टिरक्षक सुद्धा आहे. संघनायक आहे तो. पाहूया धावसंख्या 45, 4 षटक पूर्ण झाले. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या त्या मात्र 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. समीकरण पाहतोय आपण. 12 चेंडू 19 धावा समीकरण सोपं केलंय. इथे मात्र राम आणि सचिन या जोडगोळीने चांगली फलंदाजी केली होती. राम मात्र तंबूत परततोय. त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो सुनील बिरामणे. ब्रँड ऑफ महाबळेश्वर असे टोपण नावाचा हा खेळाडू आहे. आपल्या नावाचा दबदबा पंचकोशीत ठेवला गेला या खेळाडूने. तर दुसऱ्या बाजूला सचिन आहे. सचिन सुद्धा चांगले फटके खेळू शकतो. 7 चेंडूमध्ये 14 धावा कुठल्या सचिनने. पाहूया आता बॉलिंग मार्कवर आहे दिनेश. वैयक्तिक दुसरं, सांघिक 5 वर्ष षटक घेऊन आला दिनेश. आणि यावेळेस मात्र सुंदर चेंडू हाताळलाय. सुंदर खेळ करतोय दिनेश. आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचं काम, महत्त्वपूर्ण काम करतोय. स्वराज्य मराठा सामना इथे दोलायमान परिस्थितीमध्ये दोन्ही संघांना समान संधी आहे. पाहूया हे महत्त्वपूर्ण षटक असणार आहे. 17 11 चेंडू 19 धावांची गरज आहे. शफरून खेळायचा प्रयत्न, चांगला चेंडू हाताळा. पुन्हा डॉट बॉल. इथे मात्र सचिनला स्तब्ध करून ठेवलं गेलंय, उभं ठेवलं गेलंय. चांगली गोलंदाजी होते. धावसंख्या थांबवून ठेवली गेली आहे. पोलो क्रिकेट ग्राउंड महाबळेश्वर हे प्रसिद्ध आहे. नक्कीच घौडदौडसाठी आणि तीच आपण दौड एकदा पाहिली. आता इथे पाहूयात पुढचा चेंडू. इथे मात्र दोन संघांची घौडदौड सुरू आहे विजयाच्या दृष्टीने. आणि हा मोठा प्रहार केलाय. चेंडू उंच हवेत गेलाय. क्षेत्रक्षेत्राच्या खालीचा प्रयत्न करेल परंतु चेंडू मात्र जातोय वन बाउन्स. एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार. येतोय चौकार. 4 धावा. सुंदर फटकेबाजी सचिनच्या माध्यमातून पाहतोय आपण. इथे मात्र पावलांचा वापर केला, शफल झाला आणि क्रिसच्या पुढे हा फटका उंच खेळला. चेंडू उंच हवेत गेला परंतु चौकार नक्कीच मिळतोय. आणि या चौकाराने धावसंख्या पोहोचेल ती मात्र 49 या आकड्यावर. पाच षटक सुरू आहे. 49 धावा झाल्यात. आता मात्र विजयासाठी गरज असेल ती 15 धावांची. 9 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण आहे. पाहूयात पुढचा चेंडू. हा मात्र वेगवान चेंडू डावीशी उडवण्याचा प्रयत्न, सफल झाला होता फलंदाज. रनआउट करण्याचा प्रयत्नात मिस झालाय. स्ट्राईकला आता मात्र डावखुरा फलंदाज. हा चेंडू पाहूयात. वाईड +1 2 धावा मिळतील आणि धावसंख्या होते 51. 50 अप फॉर द टीम. प्रकाश वॉरियर संघाचा अर्धशतक झालेला आहे. विजयाच्या जवळपास येत आहेत. 13 धावांची गरज असेल अजूनही. 13 धावा. 9 चेंडू आणि 13 धावा. दोन्ही संघांना सामना बरोबरीचा. दोन्ही संघांसाठी म्हणावं असं वाटतंय, अभी भी थामे है उम्मीद की डोरी. अभी भी थामे है उम्मीद की डोरी. डोंट लूज होप इज द मोरल ऑफ द स्टोरी. होप म्हणजे उम्मीद, आशा इथे मात्र कायम ठेवावी लागेल. उम्मीद पे दुनिया कायम आहे. इथे मात्र पाहूयात चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. कारण इम्पॉसिबल इट सेल्फ सेज आय एम पॉसिबल.
इम्पॉसिबल मध्येच आय एम पॉसिबल हा अर्थ दडलेला आहे. इथे तुम्हाला मात्र नजरिया बदलावा लागेल. नजरिया बदलो नजारे बदल जाएंगे असं म्हणतात. दृष्टिकोन महत्वपूर्ण असेल या सामन्यात खेळताना. पाहूयात 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. स्ट्राईकवर आहे सुनील बिरामणे, मॅन ब्रँड ऑफ महाबळेश्वर असा हा खेळाडू. इथे मात्र मोठा प्रहाराचा प्रयत्न, चेंडू फार आढळलाय, चेंडू मात्र जातोय फाईनल एक दिशेमध्ये, सीमा रेषा पार, मिळतोय चौकार. 4 धावा. आणि का बरं हा खेळाडू एवढ्या ब्रँड ऑफ तालुकाच्या नावाने ओळखतो, ब्रँड ऑफ महाबळेश्वर का आहे त्याची त्यांनी एक झलक दाखवली आहे. पहिल्या चेंडू चौकार मिळवलाय, खातं उघडलंय चौकाराने सुनील बिरामणे यांनी आणि संघाला धावसंख्या वाढवण्यास मदत केली आहे. 55 धावा गेल्या धावफलकावर. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. सामना सोपा केला जातोय सुनील बिरामणे यांच्या माध्यमातून. 9 चेंडू आणि माफ करा 8 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल, समीकरण सोपं होत आहे. पुढचा चेंडू दिनेश याचा. आव्हान असेल ते सुनील सारख्या फलंदाजाला बांधून ठेवण्याचं. डाऊन द लेग साइड हा चेंडू हाताळलाय. यष्टीचितचा अपील, पंच फेटाळून लावताना दिसा वाईट बॉल, स्वेअर चेंडू. आता मात्र बॉल टू रनचा हा सामना पाहतोय. 8 चेंडू 8 धावांची गरज. इथे मात्र स्वतःला विश्वासात ठेवावं लागेल, स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल गोलंदाजाला. एक मात्र प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आपले कमानीतले तीर इथे मात्र काढावे लागतील. समोर 500 असेल तर आपल्याला आपल्या हातातला एक्का दाखवावा लागेल. पाहूयात कशा प्रकारे गोलंदाजी होईल. इथे मात्र विकेट महत्त्वपूर्ण असेल, विकेट घेण्यात यश मिळेल का दिनेशच्या गोलंदाज. चला आपण वेळ घेत आहे बराचसा फलंदाज. चला पुढच्या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण तयार राहायचं आहे. आणि इथे दबाव गोलंदाज, हा चेंडू मात्र होतोय फरार, जातोय सीमारेषा पार, वाईड आणि हा 4 म्हणजे वाईड +4 मिळतील 5 धावा. इथे मात्र दबाव आहे गोलंदाजावर, तो दबाव स्पष्ट दिसतोय. सुनील बिरामणे नाम ही काफी है, ब्रँड ऑफ महाबळेश्वर. दरारा पाहतोय आपण. इथे मात्र सोपं मोफतच्या धावा दिल्या जात आहेत. आणि पहा प्रेक्षकांची गर्दी आहे, मंचावर प्रेक्षक बसलेले आहेत, सुंदर असं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता मात्र 3 धावांची गरज आहे. 8 चेंडू 3 धावा. पाहूया विजय चौकार येईल का, आपल्या स्टाईलने हा सामना संपवून विजय प्राप्त करेल का सुनील. पुढे सरसवलाय, स्वीप केलाय चेंडू. पाहूया एक धाव पूर्ण केली जाते आणि आता मात्र 2 धावांची गरज आहे. सामना सोपा केलाय, सामना झुकलाय तर मात्र प्रकाश वॉरियर्स या संघाकडे. कुठे स्वराज्य मराठा हा संघ थोडासा बॅकफुटला गेल्याचं चित्र दिसतंय. पाहूयात पुढचा चेंडू. आणि हा मात्र स्वेअर चेंडू आणि ही विजयी धाव मिळते. येस, वाईट +1 2 धावा. विजयी संघ प्रकाश वॉरियर्स.